नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 21 आहे, ज्यामध्ये आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थातच आपली मित्रांनो टीईटी एक्झाम जे की येत्या 28 जून रोजी होणारी आहे। आणि आजपासून पाहिलं तर परीक्षेमध्ये फक्त आपल्याकडे मित्रांनो 37 दिवस जे मित्रांनो शिल्लक राहिलेले आहेत। आणि आपण या उर्वरित दिवसांमध्ये ज्या प्रकारे आपण 2025च्या एक्झाममध्ये चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करून ज्यांना 90+ स्कोर मिळवून देण्यामध्ये मित्रांनो ज्या प्रकारे आपण मदत केली होती, त्याच प्रकारे मित्रांनो 2026च्या येत्या 28 जूनच्या परीक्षेसाठी मित्रांनो आपण अतिशय महत्त्वाची व अतिसंभव प्रश्न जे आपण सिरीज मित्रांनो घेऊन आलेला होता। त्यामुळे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला फटाफट सबस्क्राईब करून घ्या आणि कोणताही व्हिडिओ तुम्ही मित्रांनो मिस करत जाऊ नका, जेणेकरून तुमच्याकडून खूप मोठ्या चुका होणाऱ्या असतील। कारण का प्रत्येक प्रश्न आपण परिपूर्ण पॅटर्ननुसार आणि तुमच्या अभ्यासक्रमानुसार या ठिकाणी आपण कव्हर करत असतो। मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये आता मराठी व्याकरणाचे काही IMP क्वेश्चन्स आपण पाहणार आहोत, जे की तुमच्या येणाऱ्या टीईटी एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट असणारे आहेत। आणि जर तुम्ही मागील व्हिडिओचे पार्ट वगैरे पाहिले नसाल तर त्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा तुम्ही चॅनलच्या डॅशबोर्डमध्ये जाऊन देखील टीईटीचे संपूर्ण आपले व्हिडिओज पाहू शकता। आणि मित्रांनो, परीक्षेपूर्वी तुम्ही संपूर्ण ते पाहूनच घ्या। तर या व्हिडिओमधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक पहिला असा जो की काय म्हणतो पहा, वाघ्या या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द ओळखा। तर वाघ्या या शब्दाचा तर परीक्षेमध्ये असेच आपल्याला थोडक्यात कन्फ्यूज करणारे शब्द त्या ठिकाणी विचारले जातात। कारण का वाघ्या आणि वाघीण या प्रकारचे जे अनेक विद्यार्थी या ठिकाणी जोडण्याचा प्रयत्न करतील किंवा वाघी सोबत जे आहे जोडण्याचा प्रयत्न करतील, परंतु याचं जे उत्तर आहे ते होणार असेल पर्याय नंबर ब, जे की मुरळी हे जे आहे याचं उत्तर होणार असेल। कारण का कशामुळे येईल तर खंडोबाच्या चरणी अर्पण केलेल्या मुलाला वाघ्या आणि मुलीला काय म्हणतात तर मुरळी असं जे आहे ते म्हटलं जातं। त्यामुळे वाघ्याचा जो विरुद्धलिंगी शब्द आहे तो मुरळी हा होतो। वाघचे स्त्रीलिंगी रूप काय होते वाघचं जे स्त्रीलिंगी रूप होतं वाघीण होते, परंतु वाघ्याचं काय होतं वाघ्याचं मुरळी असं जे या ठिकाणी होतात, जे की पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल। तर असेच काही तुम्हाला कन्फ्यूज करणारे प्रश्न जाणून बुजून परीक्षेमध्ये विचारली जातात, त्यामुळे तुम्हाला कसल्या प्रकारचं या ठिकाणी कन्फ्युजन मध्ये राहायचं नाही आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, जो की 2 काय म्हणतो, मना सज्जना भक्तिपंथेची जावे या ओळीतील जावे हे क्रियापदाचा कोणता प्रकार आहे। जावे हे जे आहे या ठिकाणी तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की क, विद्यार्थ ह्या ज्या प्रकारचं थोडक्यामध्ये जे की हे क्रियापद आहे। कारण का या ठिकाणी स्पष्टीकरण देतो की जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य, शक्यता, योग्यता किंवा इच्छा या गोष्टीचा बोध होतो, तेव्हा त्याला जे काय म्हणतात जे की विद्यार्थी क्रियापद असं जे आहे ते म्हटलं जातं। तर यामध्ये जावे यावरून जे आहे कर्तव्याच्या किंवा योग्य मार्गाचा बोध होतो, त्यामुळे पर्याय नंबर जे की याचं क या ठिकाणी उत्तर होणार असेल। आणि परीक्षेमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न जे की विचारले जातात, त्यामुळे मी या ठिकाणी तुम्हाला प्रत्येकी सर्वांचं स्पष्टीकरण सांगत आहे, जेणेकरून तुम्ही परीक्षेमध्ये अशा प्रकारच्या प्रश्नांना कन्फ्यूज होणार नाही। त्यानंतरचा प्रश्न तिसरा असा आहे पुढील, उखळ पांढरे होणे। उकळ पांढरे होणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता। तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क, जे की वैभव प्राप्त होणे किंवा भरपूर संपत्ती मिळणे असा देखील याचा अर्थ होतो। जे की उखळ पांढरे होणे असं आपण म्हणतो की अचानक मध्ये भरपूर संपत्ती किंवा आर्थिक लाभ होऊन वैभव प्राप्त होणे असा याचा अर्थ होतो। त्यानंतरचा चौथा प्रश्न, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा। यापैकी तर कोणती चुकीची जोडी आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचा ड, जे की क्ष अनुनासिक ही जी आहे जोडी चुकीची आहे। कारण का क्ष आणि ज्ञ काय क्ष आणि ज्ञ जे की ज्ञानेश्वराचं बरं का, तर ही जी आहेत विशेष संयुक्त व्यंजने आहेत ती अनुनासिके नाहीत। आता अनुनासिके जे की कोणकोणते आहेत, जे की ञ, त्र, न आणि हे न हे जे आहेत काय आहेत जे की अनुनासिके आहेत। तर जे इतर जोड्या या ठिकाणच्या सर्व काही बरोबर आहेत, परंतु क्ष हे अनुनासिका नाहीत, हे संयुक्त व्यंजने आहेत। त्यामुळे पर्याय नंबर याचं जे की ड या ठिकाणी उत्तर जे आहे ते होणार असेल मित्रांनो। त्यानंतरचा पुढीलचा प्रश्न पाचवा आपला, रामाने रावण मारला या वाक्याचा प्रयोग ओळखा। तर कोणता प्रयोग आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं जे की क, भावे प्रयोग या ठिकाणी जे की होणारा असेल। तर अतिशय सिंपल प्रश्न आहे, याचं स्पष्टीकरण देणं काही तेवढं इम्पॉर्टंट नाही, कारण का तुम्हाला पाहता क्षणी याचं उत्तर जे की जे की काढता येणार असेल। कारण का आपल्या मागील बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणाच्या हे तुम्हाला संपूर्ण प्रयोगाच्या आपण अतिशय स्पष्टीकरणासोबत सांगितलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला ते जरी व्हिडिओ तुम्ही पाहून घेतला तरी तुम्हाला याची उत्तर काढता येतील। त्यानंतर 6वा प्रश्न, पंकज हा शब्द कोणत्या प्रकारचा समास आहे। तर पंकज हा शब्द
शब्द, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की उपपद तत्पुरुष या प्रकारचा हा समास आहे. तर ज्या उपपद तत्पुरुष, तर याचं उपपदचं जे काही व्याख्या आहे कशा प्रकारे आहे पहा, की ज्या तत्पुरुष समासातील दुसरे पद हे धातू साधित असते आणि ते स्वतंत्रपणे क्रियापद म्हणून वापरता येत नाही, त्याला उपपद किंवा कृदंत तत्पुरुष समास म्हणतात, त्याला म्हटलं जातं. तर यामध्ये पहा, पंकज म्हणजे काय, तर पंकज म्हणजे पंकात जन्मणारे, पंकात जन्मणारे म्हणजेच की कमळ या ठिकाणी याचा इनडायरेक्टली अर्थ होतो, त्यामुळे पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 7वा, विद्वान या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप काय होईल? विद्वान, तर विद्वानाचा काय होतो, जे की विदुषी या प्रकारे जे आहे ते होतो, पर्याय नंबर अ या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढचा 8वा आहे, पुढीलपैकी कोणता वर्ण मधुरधन्य आहे? तर मधुरधन्य या ठिकाणी विचारलेला आहे, मधुरधन्य नाही असं म्हटलेलं आहे या ठिकाणी थोडक्यात. तर कोणता नाही, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ड, म्हणजेच काय, तर त हे जे आहे मधुरधन्य नाही. तर मधुरधन्य कोणकोणते आहेत? तर ते आहे ट, ठ, ड, ढ, न, र आणि श आणि ळ, हे जे आहे थोडक्यामध्ये जे की मधुरधन्य वर्ण आहेत. तर त हे काय आहे, तर त जे आहे ते दंतवर्णे आहे, ज्याचा उच्चार करताना जिभेचे टोक वरच्या दातांना स्पर्श करते. त ते हे याला आपण दंतवर्ण असं म्हणतो, त्यामुळे पर्याय नंबर याचं ड या ठिकाणी उत्तर होणार असेल. मित्रांनो, सेम तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये येतात, त्यामुळे तुम्हाला अशा प्रश्नांची तयारी करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. 9वा प्रश्न काय म्हणतो, आजीने नातीला गोष्ट सांगितली, या वाक्यातील नातीला हे कोणते कर्म आहे? कर्म म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की अप्रत्यक्ष कर्म या ठिकाणी होणारा असेल. कारण का, वाक्यात जेव्हा दोन कर्माचा समावेश असतो तेव्हा प्रत्यक्ष वस्तुवाचक असणारे कर्म हे कसे असतात, तर प्रत्यक्ष कर्म असते, आणि ज्याला ती वस्तू दिली जाते किंवा ज्याच्यावर क्रिया घडते तो सजीव घटक कसा असतो, तर अप्रत्यक्ष कर्म असतो. यामध्ये नातीला जे की अप्रत्यक्ष कर्म आहे, म्हणून अप्रत्यक्ष कर्माला जे की चतुर्थीचं प्रत्यय या ठिकाणी लागतं, ला, जे की नातीला ला या ठिकाणी जे की चतुर्थीचं या ठिकाणचं प्रत्यय आहे, म्हणून पर्याय नंबर ब जे की उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 10वा, षडरूपी या शब्दाचा योग्य संधी विग्रह करा, तर काय होणार असेल, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की षट अधिक री पू या प्रकारचा होणारा असेल. कारण का, तर हा एक प्रथम व्यंजन संधी किंवा सघोषीकरण नियमाअंतर्गत येतो. पहिल्या 5 वर्गातील कठोर व्यंजनापुढे ट करता ट स्वर किंवा मृदू व्यंजन आल्यास त्याच्या जागी त्याच वर्णातील तिसरे मृदू व्यंजन जे की आपण काय वापरतो, ड, जे की येते, त्यामुळे जे आहे या ठिकाणी पहा कसं झाले आहे, जे की षट अधिक रिपू, ज्याला आपण काय म्हणतो, चढ रिपू असं म्हणतो, पर्याय नंबर ब, त्यामुळे याचं उत्तर जे की होणार असेल. मित्रांनो, जर मित्रांनो तुम्ही अजूनही टीईटी एक्झामच्या परिपूर्ण ए टू झेड तयारीसाठी आपली असलेली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच जर मित्रांनो तुम्ही एनरोल केला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच मित्रांनो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची मित्रांनो लिंक दिली आहे, त्यामधून तुम्ही मित्रांनो आपली संपूर्ण काही स्पेशली टीईटी एक्झाम 2026 साठी असलेली टेस्ट सिरीज बॅच एनरोल करू शकता, ज्यामुळे तुम्हाला परिपूर्ण मित्रांनो ए टू झेड तयारी आपण करून घेतलेली आहे, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही महागडं कोर्स जॉईन करण्याची गरज पडणार नसेल किंवा मित्रांनो तुम्हाला महागडे बुक्स देखील घेण्याची गरज पडणारी नसेल. यामध्ये तुम्हाला परिपूर्ण नवीनतम आपल्या टीईटी अभ्यासक्रमावर आधारित सर्व टेस्ट मिळणार असेल, त्यामुळे तुम्हाला जो पेपर फॉर्मॅट आहे फुल लेंथ टेस्टचा, ज्यामध्ये तुम्हाला 150 प्रश्न 150 गुणाची परिपूर्ण आपण त्या ठिकाणी तयारी करून घेणार आहोत मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला लेवल वाईज व टॉपिक वाईज संपूर्ण सराव चाचण्या आपण उपलब्ध करून दिल्या आहेत. अचूक उत्तर पत्रिका व सर्व काय आपण त्यामध्ये स्पष्टीकरण तुम्हाला ऍड करून दिलेलं आहे. त्यासोबतच टाइम मॅनेजमेंट अँड ॲक्युरसी ज्यासाठी देखील तुम्हाला परिपूर्ण यामध्ये मदत होणारी आहे. तर परीक्षेपूर्वी जर तुम्हाला आत्मविश्वास वाढवायचा असेल आणि जर तुम्हाला 2025च्या एक्झाम मध्ये काही कमी गुणामुळे तुमचा जर मित्रांनो चान्स हुकला असेल तर मित्रांनो यावेळेची तुमची तयारी ही परफेक्ट असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे तुमच्यासाठी आपण ही टेस्ट सिरीजची बॅच रिलीज केलेली आहे. तर ही टेस्ट सिरीज बॅच कोणाकोणासाठी उपयुक्त आहे, तर टीईटीच्या संपूर्ण जे फ्रेशर असतील किंवा ज्यांनी रिसेंटली एक्झाम दिला असेल अशा दोन्ही विद्यार्थ्यांकरता मित्रांनो ही बॅच उपयुक्त आहे. यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही पीवायक्यूचे जेवढे काही रिपीट झालेले क्वेश्चन आहेत ते देखील आपण ऍड करून दिलेलं आहे. तर ज्यांना ही प्रथम प्रयत्नामध्ये चांगल्या प्रकारे परीक्षा उत्तीर्ण करायची आहे त्यांनी वेळ न वाया घालवता लगेच व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करा. त्यातून मित्रांनो आपली स्पेशल ही टेस्ट सिरीजची बॅच ज्या मित्रांनो एनरोल करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा. मित्रांनो, ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच एनरोल केली नसेल तर त्या विद्यार्थ्यांना आवर्जून सांगतो की जर मित्रांनो तुम्ही 2025च्या किंवा मागील टीईटी एक्झाम मध्ये तुम्हाला 90+ स्कोर मिळवण्यासाठी जर मित्रांनो अपयश येत असेल तर मित्रांनो तुम्ही एक वेळेस आमची टेस्ट सिरीजची बॅच एनरोल नक्की करून पहा, कारण का त्यामध्ये आम्ही तुम्हाला फुल लेंथी टेस्ट
टेस्ट प्लस सब्जेक्टिव्ह टेस्ट अशा सर्व प्रकारच्या टेस्ट आम्ही त्यामध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत, ज्यात तुम्हाला 150 प्रश्न 150 गुणाची परिपूर्ण टेस्ट मिळतील. ज्या सब्जेक्टमध्ये तुम्ही वीक असाल त्या वीक सब्जेक्टचे आम्ही परिपूर्ण त्या ठिकाणी मित्रांनो सब्जेक्टिव्ह टेस्ट देखील तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहे, ज्यामुळे तुम्हाला वीक सब्जेक्ट देखील त्या ठिकाणी अभ्यासक्रम कव्हर करता येणार असेल. आणि मित्रांनो जर तुम्ही रेग्युलरली आपली टेस्ट सोडत गेला तर तुमचा अभ्यासक्रम किती पद्धतीने इम्प्रूव्ह होत आहे हे देखील तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येणार असेल. संपूर्ण काय अनालिसिस करता येणार असेल, त्यामुळे तुम्हाला संपूर्ण प्रश्नांची उत्तरे देखील आपण मांडून दिलेली आहेत. तर त्यामुळे नक्की परीक्षेपूर्वी एक वेळेस नक्की तुम्ही त्यामध्ये मित्रांनो टेस्ट एनरोल करा आणि तुमचा अभ्यास तुम्ही मित्रांनो तपासा, जेणेकरून तुमच्या मेन परीक्षेवेळी तुम्हाला कसल्याही प्रकारची मित्रांनो जी की भीती जी आहे ती वाटणारी नसेल. तर ज्यांना कोणाला ही एक्झाम क्रॅक करायची आहे, चांगल्या प्रकारचा स्कोर 90+ स्कोर मिळून तुम्हाला पात्रतेचा शेरा तुमच्या सर्टिफिकेट लावायचा असेल तर मित्रांनो नक्की जे आहे तुम्ही आपली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच एनरोल करून घ्या. त्यानंतरचा आपला जो काही पुढचा प्रश्न आहे 11वा काय म्हणतो पहा. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता नाही. नाही असं म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की सरिता हा जो आहे थोडक्यामध्ये नाही. तर उदक, तोय, सलील आणि जल हे पाण्याचे समानार्थी शब्द आहेत. तर सरिता म्हणजे नदी, म्हणून हा जो आहे पाण्याचा समानार्थी शब्द नाही. त्यानंतर प्रश्न 12वा आपला. तू सावकाश चालतोस या वाक्यातील प्रयोग कोणता प्रयोग आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की कर्तरी हा होणारा असेल. या वाक्यात तू हा जो आहे का आहे तर कर्ता आहे. कर्त्याचा लिंग किंवा वचनानुसार क्रियापद बदलते या ठिकाणी पहा. ती सावकाश चालते किंवा तू सावकाश चालतोस हे जे आहे बदलत आहे, तर क्रियापदाच्या कर्ताच्या तंत्राप्रमाणे बदलत असल्यामुळे हा काय होणार असेल, जे की अकर्मक कर्तरी प्रयोग, जे की या ठिकाणी पर्याय नंबर ब मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर 13वा प्रश्न असा आहे. य र ल व यांना काय म्हणतात. काय म्हटलं जातं, तर यांना जे आहे जे की अंतस्थी किंवा अर्धस्वर असं जे आहे ते म्हटलं जातं. तर य र ल व या वर्णांचा उच्चार अनुक्रमे जे की ई ऋषीचं लू उ या स्वरांच्या उच्चार स्थानासारखे होतात, म्हणून यांना अर्धस्वर किंवा अंतस्थ वर्ण असं जे आहे ते म्हटलं जातं. हे तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवा. त्यानंतर 14वा प्रश्न. देवाने या शब्दाची विभक्ती ओळखा. ने आलेला आहे, तर काय असेल पर्याय नंबर ब, जे की तृतीय हे जे आहे ते होणार असेल. हे तर आपण तुम्हाला मागल्या अनेक व्हिडिओमध्ये समजावून सांगितलेलं आहे. विभक्तीचे प्रकार कसे ओळखायचे असतात, आठवण कशी ठेवायची असते, हे संपूर्ण आपण शॉर्ट ट्रिक मागल्या व्हिडिओज मी तुम्हाला सांगितलेली आहे. त्यामुळे मागील व्हिडिओज देखील इम्पॉर्टंट आहे, तुम्ही ते पाहून घ्या. त्यानंतरचा प्रश्न आपला 15वा असा आहे. मुलांनो शांत बसा या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता. या वाक्यातील तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की आज्ञार्थ. कारण का जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, विनंती, उपदेश किंवा हुकूम दिल्याचा बोध होतो तेव्हा त्याला आपण आज्ञार्थी क्रियापद असं म्हणतो. येथे मुलांना शांत बसण्याची आज्ञा दिली जात आहे, त्यामुळे. त्यानंतर प्रश्न 16वा आपला. मी निबंध लिहिला असेल या वाक्याचा काळ ओळखा. कोणता होईल, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की पूर्ण भविष्यकाळ. कारण का भविष्यकाळात एखादी क्रिया पूर्ण झाली असेल असा बोध लिहिला असेल या संयुक्त क्रियापदावरून होतो, म्हणून हे पूर्ण भविष्यकाळ आहे. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न 17वा. धनुर्वात या शब्दाचा संधी विग्रह कोणता होईल यापैकी, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की क, धनु अधिक वात या प्रकारे हे होणार असेल. पर्याय नंबर क हे उत्तर होईल. तर हा एक विसर्ग संधीचा नियम आहे, जे की मागल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेला होता. त्यानंतर 18वा प्रश्न. अनुज या शब्दाचा विरुद्ध शब्द कोणता. अनुज, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की अग्रज असा होणार असेल. अनुज म्हणजे काय, अनुज म्हणजे नंतर जन्मलेला, ज्याला आपण लहान भाऊ असं देखील म्हणतो. आणि अग्रज म्हणजे काय, जे की आधी जन्मलेला, जो की थोडक्यात सांगायचं तर मोठा भाऊ अशा प्रकारे. त्यानंतरचा प्रश्न आपला 19वा. पुढील पैकी अभ्यस्थ शब्द कोणता आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड, वरील सर्व, ज्यामध्ये घरदार, लाला लाल, कामधंदा हे सर्व अभ्यस्त शब्द आहेत. कारण का एका शब्दाची किंवा काही अक्षरांची पुनरावृत्ती होऊन बनलेल्या शब्दांना अभ्यस्त शब्द म्हणतात. तर या ठिकाणी घरदार हे देखील आहे, लाला लाल हे पूर्ण अभ्यस्त शब्द आहे आणि कामधंदा अशांभ्यस्त या प्रकारचा आहे, त्यामुळे हे पर्याय नंबर ड उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न 20 आपला. अरे रे रे फार वाईट झाले या वाक्यातील अरे रे रे हे कोणते अव्यय आहे. तर कोणते आहे, तर हे पर्याय नंबर ब, जे की केवल प्रयोगी आहे. कारण का मनातील दुःख, आनंद, आश्चर्य यासारख्या भावना उत्स्फूर्तपणे व्यक्त करणाऱ्या अविकारी शब्दांना काय केवल प्रयोगी अव्यय असं जे आहे ते म्हणतात. त्यानंतर प्रश्न आपला 21वा. वाक्य म्हणजे काय, तर वाक्य कायला म्हणतात, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की अर्थपूर्ण शब्दांचा समूह याला जे आहे ते वाक्य म्हटलं जातं. त्यानंतर 22वा प्रश्न. क्षणोक्षणी हा शब्द कोणत्या समासाचं उदाहरण आहे खालीलपैकी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की अवयभाव या समासाचं उदाहरण आहे. कारण का ज्या समासातील पहिले पद मुख्य असते आणि पूर्ण समास शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केला जातो त्याला अवयभाव समास म्हणतात. या ठिकाणी पहा, क्षणोक्षणी म्हणजे काय,
काय प्रत्येक क्षणाला असा याचा अर्थ होतो, म्हणून पर्याय नंबर अ उत्तर होईल. जर मित्रांनो तुम्ही टेस्ट सिरीजची बॅच एनरोल केला तर त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे सर्व काही प्रश्न ए टू झेड सोडवायला मिळतील, ज्यामुळे तुमची तयारी प्रॅक्टिस सर्व काही मित्रांनो एकाच ठिकाणी आणि चांगल्या प्रकारे होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 23वा, घोडा या शब्दाचा सामान्य रूप काय होईल? घोडा काय होतो? त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की घोड्या या प्रकारचं होणारा असेल. त्यानंतर 24वा प्रश्न पुढचा असा आहे, तो घरी आला आणि पाऊस सुरू झाला, हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क, जे की संयुक्त वाक्य होणार असेल. कारण का जेव्हा दोन प्रधान म्हणजे काय स्वतंत्र वाक्य आणि व किंवा परंतु यासारख्या समुच्चयबोधक किंवा अन्य प्रधानत्वक उभयान्वयी अवयवाने जोडले जातात, तेव्हा त्यास काय म्हणते आपण? संयुक्त वाक्य असं जे आहे ते म्हणतात. तर या ठिकाणी आणि हे जे आहे ते आलेलं आहे. त्यानंतर 25वा प्रश्न, कवी या शब्दाचा अनेक वचन काय होईल? कवीचा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की कवीच हे होणार असेल. कारण का कवीचं अनेक वचन कवीचं असते. पर्याय नंबर ब त्यामुळे उत्तर होईल. त्यानंतर 26वा प्रश्न, नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? तर त्याला सर्वनाम असं म्हटलं जातं. त्यानंतर 27वा प्रश्न, समुद्र या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे? तर पर्याय नंबर क, जे की समीर हा जो आहे थोडक्यामध्ये होणारा असेल. त्यानंतर 28वा प्रश्न, भावी प्रयोगात क्रियापद कोणाच्या सांगण्यानुसार बदलते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की स्वातंत्र्य असते, म्हणजे की ते की बदलत नाही कोणाच्याही सांगण्यावरून. त्यानंतर 29वा प्रश्न, मराठी भाषेत एकूण किती मुख्य रस मानले जातात? तर एकूण. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क, जे की 9 मुख्य रस जे आहे ते मानले जातात. तर कोणकोणते? पहिला आहे शृंगार, दुसरा आहे वीर, तिसरा आहे करुण, चौथा आहे हास्य, पाचवा आहे रौद्र, सहावा आहे भयानक, सातवा आहे बिभत्स, आठवा आहे अद्भुत आणि 9 जे आहे जे की शांत रस. अशा प्रकारे 9 जे की रस मानले जातात. त्यानंतर प्रश्न 30वा, यती म्हणजे काय? यती कायला म्हटलं जातं? तर पर्याय नंबर क उत्तर होणार आहे. तर यती म्हणजे काय? तर कवितेचे चरण वाचताना घेतलेला बिसावा याला जे आहे यती म्हटलं जातं. पर्याय नंबर क हे उत्तर होणार असेल. तर असे मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओमधले टॉप 30 क्वेश्चन होते, जे की आपण मराठी व्याकरणाचे पाहिलेले आहेत. जर तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न भरपूर सराव करायचा असेल प्रश्नांचा, मित्रांनो खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि ज्या विद्यार्थ्यांना आपली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच एनरोल करायची, त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या ॲपच्या लिंकवर क्लिक करून ॲप डाउनलोड करा आणि त्यामधून आपली संपूर्ण स्पेशली टीईटीची बॅच एनरोल करून घेऊन चांगल्या आणि उत्तम तयारीला लागा. मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेटसोबत, नवीन प्रश्नांसोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.